आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। ठीक आहे, हे व्रत 2 दिवसांचं आहे आणि त्यामध्ये 3 विधी करायचे। पहिला दिवस पूर्णपणे निर्जळी उपवास, म्हणजे त्या दिवशी अन्न पाणी काहीही घ्यायचं नाही आणि दिवसभर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन मुलीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची। वय वय, हे सुद्धा करीन मी। पुढचं ऐकून तर घे। हे 2 दिवसाचं व्रत आहे। हा झाला पहिला। आता दुसरा दिवस। दुसऱ्या दिवशी डोंगरावरच्या महादेवाला अभिषेक करायचा, तोही डोंगराच्या खाली असलेल्या तळ्यातल्या पाण्याचा। कलशामध्ये त्या तळ्यातलं पाणी घ्यायचं आणि कलशातल्या पाण्याचा एक थेंबही न सांडता वरती जाऊन महादेवाला अभिषेक करायचा। आणि हे सगळं करायचं ते अनवाणी, पायात काहीही घालायचं नाही। मग महादेवाची प्रार्थना करायची त्या मुलीच्या आयुष्यासाठी। वय वय, हे सुद्धा करीन ना मी। मारुती, इतक्या आत्मविश्वासानं बोलू नकोस रे मारुती, कारण हे व्रत तुझ्याकडून करून घ्यायचं की नाही, ते पूर्ण करू द्यायचं की नाही, हे ठरवणारा करता करविता वरती बसलाय रे। मी फक्त उपाय सांगितलाय। असो, दुसऱ्या दिवशी ज्या महादेवाला तू अभिषेक केलाय त्या महादेवाच्या दर्शनाला तुला पारूला घेऊन जायचं आहे। हा, ते घेऊन पण त्यात एक अट आहे। पारूला हातावर उचलून दर्शनाला घेऊन जावं लागेल तुला। चुकूनही तिचा पाय जमिनीला टेकता कामा नये। चुकून जरी तिचा पाय जमिनीला टेकला, जमिनीला स्पर्श झाला तर व्रताचा भंग होईल। जमेल तुला? करशील तू? गुरुजींनी तायडेला सांगितले की त्या घरावर आलेले संकट दूर करायचं असेल तर तायडेचा जीव धोक्यात घालावा लागणार। सरळ सरळ बोलायचं गेलं तर तायडे मरणार। वा, मला खात्री होती माझ्या या निर्णयामुळे तुला वाईट वाटलं ना, तरी तू माझी साथ देशील। तू तिकडे काम करायला जाऊ नको, तू देव्यांसमोर जाऊ नको तायडे। त्या सगळ्यात जवळच्या देव्याच आहेत ना, त्यांनीच तुला काय केलं तर? मिक्सर तिथेच राहून गेला, त्यामुळे हे शॉर्ट सर्किट झालंय। करशील? माझ्या पोरीचा जीव वाचवण्यासाठी मी या सगळ्या विधी आणि हे व्रत नक्की पूर्ण करणार। शुभम भवतु।